ऍडिन्स मध्ये जा. ऍडिन्स मेनू मध्ये सगळ्यांना दिसतंय ना? हॅलो, बोला चला. दिसतंय का सगळ्यांना? येस सर. ओके. त्याच्यामध्ये व्हिज्युअल डेटा मॅनेजर, इथं खाली येतं ते, इथं टास्क बार होती बघा हे. इथं आल्यानंतर फाईल, न्यू डेटाबेस, मायक्रोसॉफ्ट ऍक्सेस आणि कोणतं पण व्हर्जन घ्या जे तुम्हाला हवं आहे. ठीक आहे. सपोज 7.0. सगळ्यांना कळलं का कुठे आलोय मी? येस सर. ओके. ऍडिन्स मध्ये व्हिज्युअल डेटा मॅनेजर, त्याच्यामध्ये आलो, फाईलवरती क्लिक केलं, न्यू मायक्रोसॉफ्ट ऍक्सेस आणि व्हर्जन 7.0 MDB क्लिक करा. इट इज प्रोसेसिंग. ओके. देन फर्स्ट हॅव टू गिव्ह नेम टू द डेटाबेस. आपल्याला आपल्या डेटाबेसला नाव द्यायचंय, ते देऊन टाकू. आपण आपला डेटाबेस ई ड्राईव्ह वरती ठेवू, ई ड्राईव्ह वरती, आणि या ठिकाणी आपण त्याला नाव देऊ PRJ. नाव काय दिलंय? PRJ, बिकॉज हा डेटाबेस आपण आता कंटिन्युअस वापरणार आहोत प्रोजेक्टसाठी, प्रोजेक्ट डेमोसाठी. सो आय हॅव सेव्ह डेटाबेस ऑन ई ड्राईव्ह, इट्स नेम इज PRJ. सेव्ह वरती क्लिक करतोय. तो डेटाबेस क्रिएट झाला. ह्या ठिकाणी त्याचा पाथ आलाय बघा, ई ड्राईव्ह PRJ.MDB. जॉईन होत. ओके. हा डेटाबेस क्रिएट होतोय ई ड्राईव्ह वरती, की त्याचं नाव आहे PRJ. त्याचं एक्सटेन्शन आले बघा MDB. प्रोसेसिंगला वेळ लागतोय. सो मेसेज इज देअर, नॉट रिस्पॉन्डिंग, नाव रिस्पॉन्डिंग. ओके. डेटाबेस तयार झाला तर आपल्याला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टेबल तयार करायचे आहेत. हा जो व्हाईट एरिया या ठिकाणी दिसतोय बघा, हा दिसतोय का सगळ्यांना? हो सर. त्याच्यावरती राईट क्लिक करा आणि म्हणा न्यू टेबल. त्या व्हाईट एरियावरती क्लिक करायचं आणि काय कोणता ऑप्शन घ्यायचा? न्यू टेबल. बिकॉज इन डेटाबेस वी हॅव टू क्रिएट टेबल. सो आय एम क्लिकिंग ऑन इट. मग इथे आलो. इथे आल्यानंतर तुम्हाला टेबलला नाव द्यायचंय. समजा पहिल्यांदा मी म्हणतोय लॉग इन. टेबलला नाव काय देतोय? लॉग इन. कारण याच्यामध्ये आता बरेचसे टेबल असणार आहेत. सो आय एम गिव्हिंग नेम टू दी टेबल ॲज लॉग इन. देन इन दॅट आय हॅव टू ऍड फील्ड्स. त्याच्यामध्ये आपल्याला फील्ड ऍड करायचे आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय म्हणा आता, ऍड फील्ड. ऍड फील्ड म्हटलं की हे बघा, टेबलला नाव दिलं, इथं ऍड फील्ड नावाचं बटन आहे. क्लिक ऑन इट. देन इट विल डिस्प्ले ऍड फील्ड ऑप्शन. कोणतरी जॉईन होत आहे. ओके. इथं ऍड फील्ड, इथं फील्ड नाव द्या. आता समजा आपण पहिल्यांदा नाव देऊ यू नेम, म्हणजे युजर नेम साठी. त्याचा डेटा टाईप आपण टेक्स्ट घेतलाय आणि त्या ठिकाणी त्याला साईज दिलेली आहे 50, म्हणजे 50 साईज पर्यंत तुम्ही युजर नेम ऍक्सेप्ट करू शकता. त्याच्यानंतर ओके. त्याच्यानंतर अजून एक फील्ड ऍड करा. समजा पी नेम किंवा यू नेम म्हटलंय तर पास म्हणू याला. यू नेम अँड पास. अगेन वी आर ऍक्सेप्टिंग दॅट पासवर्ड. ठीक आहे. टेक्स्ट फॉर्मॅट मध्ये घेतोय. ओके. 2 फील्ड ऍड झाल्या. क्लोज करून टाका. आपला हा टेबल आहे. यू नेम आणि पास हे त्याच्यामधल्या 2 फील्ड्स आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय? हा टेबल बिल्ड करायचा आहे. या ठिकाणी बिल्ड टेबल नावाचा ऑप्शन आहे बघा, बिल्ड दी टेबल. सिम्पली वी हॅव टू क्लिक ऑन इट. बिल्ड टेबल वरती क्लिक करा. तुमचा टेबल तयार होऊन जाईल. आणि टेबलचं नाव काय आहे? लॉग इन. एनी प्रॉब्लेम? एनी प्रॉब्लेम? नो सर. सगळ्यांनी पाहिलं का ते क्रिएट होताना? सगळ्यांना कळलंय का? नाही सर, परत सांगा ना, मी लेट जॉईन झाले. ओके ओके. त्याला आता मी डिलीट करतोय. डिलीट टेबल आणि सगळंच बंद करतो. हे व्हिज्युअल बेसिक आहे, असं ओपन असतं. त्याच्यानंतर ऍडिन्स मध्ये यायचं. त्याच्यामध्ये ऑप्शन आहे व्हिज्युअल डेटा मॅनेजर. तुम्हाला स्टेप लिहायचे असेल तर तुम्ही लिहू शकता. ऍडिन्स मेनू वरती क्लिक करा. व्हिज्युअल डेटा मॅनेजर वरती क्लिक करा. करू का क्लिक? येस सर. हा, क्लिक करतो. तुम्ही येस म्हटलं की मी क्लिक करेल. व्हिज्युअल डेटा मॅनेजर तो इथे खाली येतो टास्क बार वरती, इथे खाली असतो. त्याला परत ओपन करा.
इथे आलो, फाईलवरती क्लिक करा, न्यू म्हणा, मायक्रोसॉफ्ट ऍक्सेस, आणि त्याचं व्हर्जन काय घ्यायचं कोणतंही घ्या, 2.0 चालेल आणि व्हर्जन 7.0 चालेल. सपोर्टिव्ह राहतं. समजा जर नाही झालं की आपण व्हर्जन चेंज करू शकतो. मग आता मी कोणतं घेतोय, 7.0. करू क्लिक. हो सर. ओके, येस सर. क्लिक केलं. आता डेटाबेस तयार करा. डेटाबेस तयार करावं लागेल. ठीक आहे, डेटाबेसचं नाव काय दिलंय, PRJ, कारण आपण हा प्रोजेक्टसाठी वापरणार आहोत. PRJ नावाचा डेटाबेस बनवतोय. सेव्ह बटनवरती क्लिक करा. तो ऑलरेडी क्रिएट आहे, रिप्लेस करून टाकतोय. डेटाबेस तयार झाला. कुठे तयार झाला, ही ड्राईव्ह वरती, हे बघा इथे आलं नाव. त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये टेबल तयार करायचे. हा जो व्हाईट एरिया आहे, ऑन दॅट एरिया वी हॅव टू राईट क्लिक करा आणि त्याच्यामध्ये कोणता ऑप्शन घ्या, न्यू टेबल. समजलं? करू का सिलेक्ट न्यू टेबल? हो सर. ओके, न्यू टेबल. त्याच्यानंतर टेबलला नाव द्या. आता टेबलला नाव आपल्याला द्यायचंय, आपला हा लॉगिनची डिटेल आहे, त्यामुळे टेबलला नाव लॉगिन दिलं. या टेबलमध्ये, लॉगिन टेबलमध्ये आपल्याला फील्ड हवेत, म्हणजे ऍट्रिब्यूट हवेत. ऍड फील्ड वरती क्लिक करा. पहिला ऍट्रिब्यूट आहे न्यू नेम, युजर नेम साठी. डेटा टाईप टेक्स्ट आहे, साईज 50 आहे, काही प्रॉब्लेम नाही. ओके. दुसरं ऍड करा, समजा पास, टाईप टेक्स्ट आहे, साईज 50 आहे, काही प्रॉब्लेम नाही. ओके. 2 फील्ड ऍड करून झाल्या, क्लोज करा. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या 2 फील्ड ह्या लॉगिन टेबलमध्ये ऍड झालेल्या आहेत. त्याच्यानंतर हा टेबल तुम्हाला बिल्ड करायचा आहे. इथं सगळ्यात खाली एक बटन आहे, बिल्ड दी टेबल. हे बघा इथे दिसतं का सर्वांना? दिसतं का? येस सर. ओके. देन बिल्ड दी टेबल वरती क्लिक करा. टेबल तयार झाला. एनी प्रॉब्लेम इन दिस? हाऊ टू क्रिएट टेबल इन ऍक्सेस? समजलं No, का? sir. Yes. येस, व्हेरी गुड. आता त्याच्यानंतर आपल्याला त्या टेबलमध्ये ना रेकॉर्ड ऍड करून ठेवायचे, कारण आपला युजर आयडी आणि पासवर्डचा आहे, त्यामुळे याच्यामध्ये रेकॉर्ड ऍड करून ठेवा. तुम्हाला वाटलं मला रन टाइमने करायचे, तिकडनं पण आपण करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. आता सध्या आपण लॉग इनचं बघतोय, त्यामुळे आपण इकडनं टेबल त्याच्यामध्ये डेटा ऍड करून ठेवू. मग लॉग इन वरती डबल क्लिक केलं तरी चालेल. डबल क्लिक केलं की अशी विंडो ओपन होईल लॉग इन टेबलची. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, डेटा ऍड करायचा आहे. ओके, ऍड. त्याच्यामध्ये पहिलं युजर नेम टाका. समजा पहिलं युजर नेम टाकतो, काय टाकू, BBA म्हणतो, सोपं त्याला आपल्याला BCA. मी त्याला पासवर्ड देतो, 1 मिनिट. BCA त्याला पासवर्ड देतो, MCA. अपडेट, ऍड. कसं ऍड करतोय बघा, BCA युजर नेम असेल तर MCA पासवर्ड असला पाहिजे. BBA जर युजर नेम असेल तर पासवर्ड असला पाहिजे MBA. इकडनं ऍड म्हणायचं, इकडं अपडेट म्हणायचं. बरोबर. आता झालं, बस झालं 2च. तर अजून एक घेऊ, ऍड. युजर नेम इज BCS अँड पासवर्ड इज MCS. 3 रेकॉर्ड याच्यामध्ये ऍड केले. इकडे ऍड वरती क्लिक केलं, इकडे अपडेट म्हणायचं. त्याच्यामध्ये 3 रेकॉर्ड ऍड झाले. ती लिस्ट तुम्हाला इथे दिसेल बघा, 1 of 3. ओके. तुम्हाला पुढचं पाहिजे असं तिथं दाखवतो तो. Yes. Next. ठीक आहे. Any problem? How to add the data into the table? Any problem in this? No, sir. No, No sir. sir. नो सर. क्लोज करून टाका. त्याच्यानंतर मग इथे यायचं. आता इथे आपल्याला प्रोग्राम लिहायचा आहे. इथे आलो, लेबल चांगलं दिसायचं नाही, त्यामुळे फ्रेम घ्या. अगदी लेफ्ट कॉर्नर पासूनच घ्या, एवढं बस होईल आपल्याला. अजून तुम्हाला वाटलं की जेवढी साईज हवी तेवढी घ्या. लेबलचं कॅप्शन काढून टाका. आपण फॉर्मला कॅप्शन देणार, त्यामुळे लेबलला कॅप्शन नको. नको मला कॅप्शन. फॉर्मला कॅप्शन द्या, लॉग इन. फॉर्मला कॅप्शन दिलं. त्याच्यानंतर याच्यावरती लेबल ठेवा. जेवढं चांगलं डिझाईन करता येईल तेवढं करा. एकदा क्लिक करा आणि याच्यावर त्याचं ड्रॅग ड्रॉप करा.
द्या. ओके, ट्रॉफिक लेवल घ्या. लॉग्स घ्या. बटन घ्या. फार मोठे मोठे साईजचे झालेत, पण काय हरकत नाही. पहिल्यांदा दोन्ही टेक्स्ट बॉक्सला आपण सेम साईज देऊ. ओके, फॉर्मॅट, मेक सेम साईज, वेट आणि हाईट दोघांची सेम पाहिजे. ओके, आता दोघे सारखे दिसत आहेत. लेबल, याला द्या युजर नेम, याला द्या पासवर्ड, याला द्या लॉग इन. तुम्ही 2 बटन घेऊ शकता, लॉग इन आणि दुसरे घ्या न्यू युजर रजिस्ट्रेशन. त्याला म्हणतो रजिस्ट्रेशन. आपण त्याला क्वेश्चन विचारलं, आर यू न्यू युजर, क्लिक हिअर फॉर रजिस्ट्रेशन, अँड इफ यू आर ओल्ड युजर देन क्लिक ऑन लॉग इन. ते बघल त्याचा तो करेल नंतर. देन साईज कमी करतो, लेफ्ट साईडला घेतो. आम्ही कंपोनंट मूव्ह करण्यासाठी, इकडे तिकडे हलवण्यासाठी कंट्रोल आणि एरो की वापरतोय. कंट्रोल आणि एरो कीने तो इकडे तिकडे जातोय बघा. तुम्ही राईट साईडला घेतला, लेफ्ट साईडला घेतोय, कंट्रोल आणि एरो की. आणि साईज वाढवायची असेल ना तर शिफ्ट प्लस एरो की वापरायची. शिफ्ट बटन प्रेस करायचं आणि एरो की वापरायची. आता मी साईज वाढवतोय बघा बटनची. शिफ्ट बटन प्रेस केलंय, एरो की प्रेस करतोय, बघा साईज वाढली का? हॅलो, Yes, sir. थोडंसं स्लो आहे, काय हरकत नाही. आता ते सिलेक्ट झालंय. अलाइनमेंट सेंटर, दोघांच्या अलाइनमेंट सेंटर घेतलंय. त्याच्या अलाइनमेंट लेफ्टच घेतो, फारच नंतर कसर होते. आणि नंतर आपण त्याला स्पेस देऊ. तुम्हाला वाटलं त्याला बोल्ड करायचं म्हणजे यांना मला थोडंसं फॉन्ट वगैरे अप्लाय करायचं आहे, तुम्ही करू शकता. त्याची फॉन्ट प्रॉपर्टी आहे, ज्या कॉमन प्रॉपर्टीज आहेत तेवढ्याच दिसतात. इथे क्लिक करा. अरे बापरे, हसलोय. सर हे सॉफ्टवेअर हँग होते का तुमचा लॅपटॉप हँग होतो? हा, हॅलो, सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम आहे का ते लोडिंगचा? सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम आहे का म्हणलं लोडिंगचा? हो हो, नाही ऍक्च्युली सॉफ्टवेअरचा लॅपटॉपचाच प्रॉब्लेम आहे आपल्या. लॅपटॉपमध्ये फारच डेटा आणि स्पेस बरेच कमी आहेत. सॉफ्टवेअर बरेचसे टाकून ठेवलेत ना. बट ठीक बघा, मी काय आपण जास्त वापरत नाही ना. आता समजा टेक्स्ट बॉक्स क्लीन करतो. प्रॉपर्टी व्हेरिटीज. आता टेक्स्ट बॉक्सची टेक्स्ट प्रॉपर्टी पहिल्याच्या मध्ये आपल्याला युजर नेम एंटर करायच्यात, दुसऱ्यामध्ये आपल्याला पासवर्ड एंटर करायचा आहे. आणि त्याची पासवर्ड काय प्रॉपर्टी काय करावं लागेल, आपल्याला स्टार द्यावी लागेल. मी या ठिकाणी स्टार देतो. पासवर्ड काय झालं की मग हा फॉर्म आहे ना, त्याची साईज कमी करून घ्या, तेवढी साईज मध्ये ठेवा.
लाईक दिस. आणि त्याच्यानंतर ह्याची जी बॉर्डर स्टाईल प्रॉपर्टी आहे जी इथं तुम्हाला दिसते टू सायझेबल, तिथं राईट क्लिक त्या एरोवरती क्लिक करा आणि काय म्हणा फिक्स सिंगल, म्हणजे तो एवढाच राहील. समजलं का डिझाईन? हॅलो. येस सर. ओके. तर आपल्याला प्रोग्राम रन केला की त्याच्यामध्ये युजर नेम आणि पासवर्ड आपण एंटर करणार आहोत. लॉग इन वरती क्लिक केलं की तो काय म्हणेल दुसरा फॉर्म ओपन करेल. मग आता मी दुसरा फॉर्म त्याच्यामध्ये ऍड करून घेतो. प्रोजेक्ट वरती क्लिक करतोय आणि एमडीएफ फॉर्म त्याच्यामध्ये मी ऍड करून ठेवतो. ठीक आहे, आपल्या प्रोजेक्ट मध्ये एमडीएफ फॉर्म पण असू द्या. आता सध्या मी एमडीएफ फॉर्मला बंद करून ठेवतो. आपण सध्या एमडीएफ फॉर्म वरती आहे की तो लॉग इनचा फॉर्म आहे. आता बघा काय करायचं सगळ्यांनी नीट बघा. नंतर कोडिंग मध्ये जायचं. एकच मिनिट. ऑप्शन, देन एडिटर फॉर्मॅट अँड देन साईज अँड चेंजिंग साईज तुम्हाला दिसले पाहिजे. ओके. आता फॉन्ट ओके का सगळ्यांना दिसते का नीट ते? हो सर. ओके. पहिल्यांदा काय करायचंय बघा. पहिल्यांदा याच्यामध्ये रेफरन्सेस ऍड करायचे. ठीक आहे, याच्यामध्ये काय ऍड करायचा रेफरन्स. मग प्रोजेक्ट मध्ये क्लिक करा आणि त्याच्यामध्ये प्रोजेक्ट मध्ये रेफरन्सेस नावाचा ऑप्शन आहे बघा खाली कंपोनंटच्या तिथे. दिसला का सगळ्यांना? येस सर. येस सर. ओके. मग त्या रेफरन्स त्याच्या आधी काय करा, त्याच्या आधी आपण एक कंपोनंट ऍड करून ठेवू. एडीओडीसी नावाचा कंपोनंट आहे ना, आपण आपल्या ह्याच्या प्रोग्राम मध्ये ऍड करू. कंपोनंट वरती क्लिक करा. रेफरन्सच्या आधी आपण कंपोनंट ऍड करू, तो पण आपल्याला लागेलच. कंपोनंट वरती क्लिक करा. त्याच्यामध्ये कंपोनंटचं नाव आहे मायक्रोसॉफ्ट ऍक्टिव्हेक्स डेटा. बघा इथे मायक्रोसॉफ्ट एडीओ डेटा कंट्रोल 6.0 दिसला का सगळ्यांना? हो सर. त्याच्या पुढे ना एक चेकबॉक्स आहे, तो सिलेक्ट करा. तो चेकबॉक्स सिलेक्ट केला की अप्लाय बटन वरती क्लिक करायचं आणि काय म्हणायचं ओके. आता मी अप्लाय बटन वरती क्लिक करतो आणि म्हणतो ओके. एरर ऍक्सेसिंग सिस्टम रजिस्ट्री येणारे प्रॉब्लेम. सिलेक्ट वाला एक चेकबॉक्स हे करावं लागेल. हो ना. अप्लाय अँड देन क्लोज. ठीक आहे. एडीओडीसी काय झालं आपल्या प्रोग्राम मध्ये ऍड झाला. ओके. आता त्याच्यानंतर काय करायचं की आपल्याला याच्यामध्ये रेफरन्सेस ऍड करायचे. बघा प्रोजेक्ट मध्ये क्लिक करा, रेफरन्सेस मध्ये जा. आता याच्यामध्ये रेफरन्सचं नाव आहे मायक्रोसॉफ्ट ऍक्टिव्हेक्स डेटा कंट्रोल 2.1 लायब्ररी. एम्प्रेस करा. बघा आता आपण सर्च करू. सापडलं का? बघा इथे दिसलं का सगळ्यांना? बघा एक मिनिट. मायक्रोसॉफ्ट ऍक्टिव्हेक्स डेटा ऑब्जेक्ट 2.1 लायब्ररी ती तुम्हाला त्याच्यामध्ये ऍड करायची. एनी प्रॉब्लेम? नाव लिहून घ्या वाटलं असतं. हा रेफरन्स तुम्हाला तुमच्या प्रोग्राम मध्ये काय करायचा आहे, ऍड करायचा आहे. मायक्रोसॉफ्ट ऍक्टिव्हेक्स डेटा ऑब्जेक्ट्स 2.1 लायब्ररी. दॅट रेफरन्स यू हॅव टू ऍड इन युअर ऍप्लिकेशन. लिहून झालं की सांगा. डन सर. व्हेरी गुड. त्याच्यानंतर तो रेफरन्स लक्षात ठेवा. दॅट इज इन प्रोजेक्ट मेनू. इट्स नेम इज मायक्रोसॉफ्ट ऍक्टिव्हेक्स डेटा ऑब्जेक्ट 2.1 लायब्ररी. देन क्लिक ऑन ओके बटन. देन दॅट रेफरन्स विल बी ऍडेड इन युअर ऍप्लिकेशन. तो तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये ऍड झालाय. तुम्हाला तो दिसत नाही दिसणार तो, पण तो ऍड झालाय. ओके. त्याच्यानंतर ह्या फॉर्मचा जो डिक्लेरेशनचा एरिया आहे, आता सध्या आपण कमांड 1 मध्ये त्याच्या जनरल डिक्लेरेशन मध्ये जायचं. जनरल डिक्लेरेशन मध्ये कधी जायचं? इथे कमांड 1 लिहिलंय ना, हॅलो, इथे कमांड 1 लिहिलंय ना, त्या कंबो बॉक्स वरती क्लिक करा. त्याच्यामधून जनरल ऑप्शन घ्या. जनरल. ऑटोमॅटिक तुम्ही जनरल डिक्लेरेशन मध्ये आला. ह्या ठिकाणी काय करायचं, एक कनेक्शन साठी आणि एक रेकॉर्ड सेटचा असे दोन याच्यामध्ये ऑब्जेक्ट बनवायचे. डीम सी ॲज न्यू कनेक्शन डेटाबेस कनेक्टिव्हिटी साठी आहे. आणि डीम आर ॲज न्यू रेकॉर्ड सेट असे दोन ऑब्जेक्ट बनवायचे. ते कुठं बनवायचे? जनरल डिक्लेरेशन मध्ये. म्हणजे तिथे बनवले की तुम्ही त्यांना कुठेही प्रोग्राम मध्ये ऍक्सेस करू शकता. प्रॉब्लेम?
हॅलो No, sir. येस नो सर. ओके. मग त्याच्यानंतर काय करायचं, तुम्हाला पहिल्यांदा कनेक्टिव्हिटीचा कोड लिहायचा आहे. काय करायचं बघा आता. कनेक्टिव्हिटीसाठी ना आपल्याला हा जो एडीओडीसी कंट्रोल आहे हा तात्पुरता लागतो. त्याला मी तर घेतलं आणि इथं ठेवून दिलं, असंच ठेवून द्या कुठेही. नंतर आपण त्याला डिलीट करणार आहोत. आता सध्या त्याला असंच ठेवून द्या. ओके. मग काय करा, कोडिंग मध्ये जा, कोडिंग मध्ये, आणि फॉर्मच्या लोड इव्हेंटला जा. फॉर्म शोधायच्या मध्ये फॉर्म, ऑटोमॅटिक त्याची लोड इव्हेंट येते. मग काय लिहायचं इथं, सी डॉट कनेक्शन स्ट्रिंग इक्वल टू पाथ. तो पाथ आपल्याला घ्यायचा आहे आणि काय म्हणायचं, सी डॉट ओपन दॅट इज ओपनिंग डेटाबेस. इथे जो पाथ आहे ना तो डेटाबेसचा पाथ द्यायचा आहे विथ प्रोव्हायडर. तो पाथ काय आपल्या लक्षात नाही राहत आहे. मग आपल्या लक्षात नाही राहत म्हणून आपण काय करणार, त्यासाठी आपण हा एडीओडीसी कंपोनंट घेतलाय त्या पाथ साठी. बघा त्याचा यूज कसा करायचा. काय करायचं, एडीओडीसी वरती राईट क्लिक करा, त्याच्या प्रॉपर्टीज मध्ये जा. आलो का प्रॉपर्टीज मध्ये, हे बघा आलो. त्याच्यानंतर खाली दिले बघा यूज कनेक्शन स्ट्रिंग, दिसतं का सगळ्यांना, येस सर. दिसतंय. नंतर बिल्ड बटन वरती क्लिक करा, येईल. आलं. त्याच्यानंतर इथं दोन प्रोव्हायडर आहेत बघा, 3.51 आणि 4.0. कोणता पण घ्या, एरर आले की आपण परत येतोच आहे. सध्या 4.0 घ्या. मायक्रोसॉफ्ट जेट 4.0 ओएलईडीबी प्रोव्हायडर तो घ्या. मायक्रोसॉफ्ट जेट 4.0 ओएलईडीबी प्रोव्हायडर, त्याच्यावरती क्लिक करा आणि नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं. तुम्ही म्हणाल क्लिक करा तर मी करतो. करू का क्लिक? येस सर. येस. तुम्ही लिहून घ्या ते नीट लिहून घ्या ते नीट, काही करू नका. ओके. नेक्स्ट आलो इथे. मग आता इथून डेटाबेसचं नाव घ्यायचंय. आता डेटाबेसचं नाव तर आपल्याला माहिती आहे PRJ, पण त्याचा पाथ कुठे काय माहिती आपल्याला. मग काय करायचं आहे, बटनवरती क्लिक करा साईडच्या, ब्राउज बटन आहे बघा, 3 डॉट दिसत आहेत. दिसलं का सगळ्यांना इथे? येस सर. येस सर. क्लिक ऑन इट, त्याच्यावर क्लिक करा. क्लिक केलं की मग तो आपल्याला पाहिजे विचारेल पाहत. आता आपल्याला माहिती आहे आपला जो डेटाबेस आपण सेव्ह केलाय तो ड्राईव्ह वरती आहे आणि त्याचं नाव आहे PRJ. त्याच्यावरती क्लिक करा, तो इथे येईल. इथे आला की चेक करा की आपण हा डेटाबेस आणि VB ऍप्लिकेशनची कनेक्टिव्हिटी करू शकतो का. मग त्यासाठी तो म्हणेल टेस्ट कनेक्शन वरती क्लिक करा. तो म्हणतो येस टेस्ट कनेक्शन सक्सिडेड. ओके म्हणा, काय हरकत नाहीये. परत ओके वरती क्लिक करा. ओके वरती क्लिक केलं की इथे पाथ येईल बघा, दिसला का पाथ सगळ्यांना, प्रोव्हायडर इक्वल टू आले बघा सगळं. मग आता हे सगळं कॉपी करायचं, इथं कॉपी करा, हे कॅन्सल करून टाका. हा एडीओडीसी पण नको आपल्याला. मग आपण कोडिंग मध्ये जा आणि इथे जे आहे ना कनेक्शन स्ट्रिंग, इथे आणून त्याला ठेवा, हातात आणायचं. एनी प्रॉब्लेम? दिस? ओके. नो सर. हळूहळू प्रॅक्टिस केली की येईल. ओके. त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर आपण हा प्रोग्राम रन करणार आणि युजर नेम आणि पासवर्ड एंटर करणार आणि या लॉग इन बटनवरती क्लिक केलं की तो म्हणेल जर मॅच झालं तर तो MDI फॉर्म डिस्प्ले करेल, नाहीतर इनव्हॅलिड म्हणेल. ओके. आता लॉग इन मध्ये चला. पहिल्यांदा इथे काय करा, 2 व्हेरिएबल घ्या. समजा इव्हेंट घेतो, त्यामध्ये Xbox 1 म्हणजे युजर नेम मी त्याच्यामध्ये घेतो आणि PS मध्ये पासवर्ड घेतो, तो आपण त्या टेक्स्ट बॉक्स मध्ये एंटर करणार आहोत. डेटाबेस मध्ये आपले वेगळे आहेत, हे वेगळे आहेत. ठीक आहे. आता आपल्याला काय करावं लागेल, डेटाबेस मधला डेटा घ्यावा लागेल आणि तो हा जो डेटा एंटर केलेला डेटा त्या डेटाबेस मध्ये आपल्याला मॅच आहे का चेक करावं लागेल. ठीक आहे. या ठिकाणी अजून एक व्हेरिएबल लागेल आपल्याला, फ्लॅग. मी त्याला म्हणतो 0. ओके. बघा काय म्हणतोय, SQL इक्वल टू सिलेक्ट स्टार फ्रॉम लॉग इन. सिलेक्ट स्टार फ्रॉम लॉग इन, लॉग इन टेबलचं नाव आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम लॉग इन म्हणजे काय होईल रे, काय होईल सिलेक्ट स्टार फ्रॉम म्हटल्यावर? हॅलो, सगळे डिटेल्स येतील. टेबल मधले सगळे डिटेल्स डिस्प्ले होतील. सगळे डिटेल येतील, बरोबर. पण आता आपल्याला सगळे डिटेल नको आहेत. आपल्याला काय हवंय, वेअर न्यू नेम बरोबर इक्वल टू त्याच्यामधलं असणारे युजर नेम.
बरोबर का? युजर नेम काय असलं पाहिजे या ठिकाणी? ampersand given ampersand and pass equal to ampersand yes. आणि जे युजर नेम आहे आपल्याला सिंगल कोड मध्ये हवा. एक मिनिट, सिंगल कोड नेहमी सिंगल कोड मध्ये राहतो. इथे पण सिंगल कोड देन अँड सिंगल कोड कम्प्लीट. सिलेक्ट स्टार फ्रॉम म्हटलंय लॉग इन वेअर यू नेम इक्वल टू ऍक्सेप्ट केलं युजर नेम आणि पासवर्ड PASS दॅट इज अ नेम ऑफ कॉलम इन ऍक्सेस टेबल. लॉग इन टेबल मध्ये कॉलमचं नाव आहे आणि हा यू नेम पण लॉग इन टेबल मधील कॉलमचं नाव आहे. म्हणजे हा युजर नेम आणि हा पासवर्ड किती पण दिलं किती नाही. येस, पासवर्ड जर डेटाबेस मध्ये तिथं मॅच झालं ते रेकॉर्ड आहे त्याच्यातून काय होणार तेवढीच डिटेल फक्त याच्यामध्ये फेच केली जाईल. क्वेरी समजली का सगळ्यांना? हॅलो सर तो सिंगल कोड सिंगल कोडचं सांगा ना सर. हा हा ओके. आता हा जो युजर नेम आहे युजर नेम कोणत्या फॉर्मॅट मध्ये आहे? टेक्स्ट. स्ट्रिंग. स्ट्रिंग आहे ना, टेक्स्ट आहे म्हणून टेक्स्ट असेल तर आपण कसं लिहितो? सिंगल कोड मध्ये, बरोबर का? सर पण तो एक व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलाय ना आपण आता टेम्पररी आणि व्हेरिएबल आपण पास करतोय ना. हो. जरी तुमचं त्याच्यामध्ये ऍक्सेस मध्ये आता त्या टेबलमध्ये जरी डेटा रेकॉर्ड असेल तर ते रेकॉर्ड फेच होताना स्ट्रिंग मध्ये येईल. ठीक आहे, टेक्स्ट इन्सर्ट करताना ओके. मग नाही मॅच झालं तर मग आपण करून घेऊ. बस ओके. त्याच्यानंतर ही क्वेरी तुम्हाला फायर करायची. बघा कसं लिहायचंय? आर दॅट इज रेकॉर्ड सेट डॉट ओपन. पहिल्यांदा क्वेरी पास करा, नंतर कनेक्शन द्या, नंतर म्हणा 3,3. 3,3 म्हणजे काय? ओपन दॅट टेबल, ओपन दॅट डेटाबेस ऍट रन टाइम. 3,3 म्हणायचं. ओपन दॅट डेटाबेस ऍट रन टाइम, नॉट ऍट स्टॅटिक टाइम. कनेक्शन ऑब्जेक्ट ऑफ कनेक्शन क्लास SQL, त्याच्यामध्ये क्वेरी, आणि ती क्वेरी आता डेटाबेस वरती बाहेर होणार. त्याच्यामधलं रेकॉर्ड फेच केलं जाणार आणि ते रेकॉर्ड कशामध्ये स्टोअर होणार? या आर मध्ये. हॅलो बोलते का? तर मग त्यापेक्षा असं करू, सोपच करून देतो. आता तुम्हाला काय करून घेऊ? व्हाईल r.uf WNB then here if UN equal to UN equal to what is name then BI equal to unit then sorry I'm right and yes equal to r dot reads pass then match hello then BI one show
is equal to 0. If 0, then zeros valid user ID or password. So text is text dot text equal to space one dot set focus and that one okay. And then done MBA MBA. Yes, बेटा. अरे. Dot open L comma C comma 3 until dot UR लिहिलं भारी ड्रॉप dot UR. Email equal to r dot fields name and is equal to r dot fields. इसमें लिखूंगा ये. That's what Okay, sir. happens. Then software झालं. Then here on one dot
DBA ला आपण MBA दिला होता ना? हो सर. सर स्मॉल होते सगळे. हा. मला वाटते BBA युजर नेम होतं आणि MBA पासवर्ड होतं ना? हो सर. हो सर. BCA पण ट्राय करून बघा मी. तिथं ते पासवर्ड काय प्रॉपर्टी टाकायचं राहिली टाकतं मी. सगळ्याच निघाली. Even equal to R dot fields uname and BS equal to R dot field pass then M dot hormone dot show else flag equal to 0. Fields आपलं कळेल की नक्की काय बरोबर येते का? एक्झिक्युटिव्ह BA MBA लॉगिन BCA ओके देन BBA सापडलं BCS अरे येस पासवर्ड सर फ्लॅग लावून करावं लागेल ना तिथं? फ्लॅगचं काय तिथं बंद केलं तरी कसं काय नाही. बरं ठीक आहे. नाही सर, इथं इफ कंडिशन मध्ये मगाशी केलं तर आपण. नाही चला इथं वन करू इथं 0 करू. इथं वन करू इथं 0 करू. 0 असेल तर असं नाही टेबल जो आहे ना टेबल मध्ये कुठंतरी स्पेस राहिली ना तसं ते घेत नाही. मग एक मिनिट तुम्ही लिहून घेतलं नाही. ज्यावेळी आपण डेटा एंटर केला ना तिथं कुठंतरी स्पेस असेल ना तर ती स्पेस घेत नाही. ते स्पेसचं फार गडबड राहते. एक मिनिट देन PRJ अरे इथं स्मॉल आहे. ठीक आहे. प्रोग्राम मध्ये BA main login CA BBA BCS. What happened? I'm not sure. हे द्या मग हे शॉर्ट मध्ये हे होत आहे. ते पण व्हायला पाहिजे तसं मी रन केलं होतं ऍक्च्युली पण आता मला काय जरा आयडियाच नाही काही येत नाही. एक मिनिट x2 dot x equal to space and x1 dot set focus म्हणजे परत काय होईल तो क्लिअर करून तिथेच आपण डेटा एंटर करू शकतो आयदर युजर नेम और पासवर्ड. सर आता फ्लॅगची गरज नाही ना? हा फ्लॅगची गरज नाही ना आता? नाही याच्यामध्ये नाही फ्लॅगची गरज कारण ह्याच्यामध्ये काय केलंय आपण टेबल नेम घेतलं होतं तेव्हा आपण फ्लॅग घेतलं होतं पण इथे काय केलंय आपण डेटाबेस मधून असा डेटा फेच करतोय की ज्याचा युजर नेम आणि पासवर्ड आहे ना आपण एंटर केलेला आहे युजर नेम आणि पास मध्ये तेवढंच फक्त रेकॉर्ड एंटर होणार आहे म्हणजे
एकच रेकॉर्ड याच्यामधून एंटर होईल की ज्याचा युजर नेम आपण एंटर केलेला आणि पासवर्ड पण आपण एंटर केलेला आहे. मग त्याच्यामध्ये एकच रेकॉर्ड असेल तर ते रेकॉर्ड आहे ना या आर मध्ये स्टोअर होईल. आणि फक्त आपण या ठिकाणी काय चेक करतोय की त्या आर मध्ये जर मोर दॅन 0 रेकॉर्ड असतील म्हणजे जर त्याच्यामध्ये एक रेकॉर्ड असेल तरी पण हे कन्फर्म झालं की आपण एंटर केलेला युजर नेम आणि पासवर्ड त्या डेटाबेसमध्ये आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी काय म्हणतो MDI ला काय केलं, शो केलं. आणि जर त्याच्यामध्ये आपण एंटर केलेलं युजर नेम आणि पासवर्ड जर त्या टेबलमध्ये नसेलच तर याच्यामधून ते रेकॉर्ड फेच होणार नाही, 0 रेकॉर्ड फेच होईल. म्हणजे आर मध्ये किती व्हॅल्यू स्टोअर होईल, 0. मग रेकॉर्ड काउंट किती रिटर्न करणार आहे, इट रिटर्न 0. त्याने 0 रिटर्न केलं की तो फॉल्स मध्ये, एल्स मध्ये येईल. आणि मग म्हणाले इनव्हॅलिड लॉग इन डिटेल्स टेक्स्ट बॉक्स तो क्लिअर करतोय आणि परत नवीन रेकॉर्ड ऍक्सेप्ट करण्यासाठी त्या टेक्स्ट बॉक्स 1 मध्येच आपला कर्सर आपण त्या ठिकाणी परत ठेवतोय. समजलं का? हो सर. थोडीशी प्रॅक्टिस करा आणि काय डाऊट असेल तर मग विचारा. सोपं तर आहे पण एखादी जर एरर कॉमा तुम्ही म्हटलं नाही का ते इथं सिंगल कोड का दिलंय, कारण टेक्स्ट असल्यामुळे त्याला सिंगल कोड गरजेचंच आहे. ठीक आहे. आणि टेक्स्ट नसेल तर मग आपण विदाऊट सिंगल कोडने पण ते करू शकतो. तर ते दुसऱ्या बटन मध्ये काय कोड लिहायचा? कुठं रे? न्यू रजिस्ट्रेशन. त्या न्यू रजिस्ट्रेशन मध्ये ना इन्सर्ट इंटूचा कोड लिहायचा आहे. त्याच्यामध्ये काय करावं लागेल तुम्हाला, इन्सर्ट इंटू क्वेरी लिहावी लागेल. कमांड 2 मध्ये तुम्ही गेला ना की मग असंच इव्हन इक्वल टू हे लिहून देऊ का ते? एक 2च मिनिटात हे झालं का लिहून? हॅलो. हो सर. हो सर. याच्यामध्ये कमांड 2चा मॅडम 2च मिनिटं लगेच देतो याच्यामध्ये लिहून. इथे आला ना परत तुम्ही कमांड 2 मध्ये किंमत लिहा इव्हन इक्वल टू text1 डॉट टेक्स्ट yes इक्वल टू text2 डॉट टेक्स्ट. नंतर मग इन्सर्ट स्पेलिंग बघा, इन्सर्ट इनटू टेबलचं नाव आहे लॉग इन, देन व्हॅल्यूज, देन ampersand even सॉरी सिंगल कोड लागेल, देन ampersand डबल कोड मध्ये पहिल्यांदा सिंगल कोड कॉमा, परत सिंगल कोड ampersand yes, then ampersand closing bracket like this. username आणि पासवर्ड were adding in string format into the login table. तुम्हाला काय करावं लागेल त्याच्यामध्ये c डॉट एक्झिक्यूट म्हणायचं आणि त्याच्यामध्ये SQL समजा n greater than 0 then MNC box registration is done successfully. Okay. म्हणजे त्याच्यामध्ये नवीन रजिस्ट्रेशन करायचं म्हणजे त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, कोड ऍड करायचा आहे. समजलं काय तुम्हाला? हॅलो. येस सर. मग तुम्ही समजा इथे लिहून टाका आधी. करायचंय, नवीन रजिस्ट्रेशन करायचंय आपल्याला, तसं त्या ठिकाणी वर मेसेज द्यावा लागेल मगाच्या सारखा, फॉर न्यू युजर डन रजिस्ट्रेशन फॉर क्लिक ऑन दिस बटन असं आपल्याला त्या ठिकाणी मेसेज टाकावं लागेल. आता मी काय करतोय, मला काय करायचंय समजा DPU युजर नेम आणि DYP पासवर्ड द्यायचंय आणि मी तुम्हाला रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन इज डन सक्सेसफुल, मग खाली गेले रजिस्ट्रेशन इज डन सक्सेसफुली, मग क्लोज करून टाकलं. परत तिथे आलो आणि DPU काय आहे DYP असंच होतं का, उलट होतं? सेम होतं सर. झालं रजिस्ट्रेशन. मग फॉर्म तुम्हाला दिसला, समजलं का? येस सर. हॅलो. ओके चला ठीक आहे, एंड करतो.